Verse 30. I will also make the fruit of the trees and the produce of the field plentiful, so that you will no longer experience reproach among the nations on account of famine. Someone reading in Marathi? मराठीमध्ये मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करेन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल. माझे नियम पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करेन. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हास मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. तुम्हावर दुष्काळ आणणार नाही. वृक्षांची फळे व शेताचा उपज याची वृद्धी मी करेन. म्हणजे राष्ट्रामध्ये तुम्हास यापुढे दुष्काळामुळे होणारी विडंबना भोगावी लागणार नाही. आमेन. आमेन. जो दुसरा शास्त्र भाग आहे आपण तो नंतर वाचू, कारण तो फार मोठा आहे आणि आपला वेळ त्याच्यामध्ये जाईल. मानसी तुला पुढच्या वेळेस सांगेल मी कधी वाचायचं. येस. Anyways, so this morning I would want to begin with a statement, and I hope you will all agree with me that it is true for all of us. त्या सकाळच्या वेळेस मी एका विधानाद्वारे सुरू करू इच्छितो आणि तुम्ही सर्व त्यासोबत सहमत व्हाल. All of us love the Lord. Yes. आपण सर्वजण देवावर प्रीती करतो. Yes. होय होय की नाही? We love His word and we want to please our Father. आपण त्याच्या वचनावर प्रीती करतो आणि आपल्या परमेश्वराला आपल्याला प्रसन्न करावं असं वाटतं. Yes. बरोबर आहे की नाही? किती लोक? Yes. In spite, even though this is true, असं असले तरी at the end of the day, we find ourselves doing things that God does not want us to do. शेवटी आपल्याला असं दिसून येतं की देवाला जे पाहिजे ते आपण करू शकत नाही. करू शकत नाही पेक्षा आपण ते करतच नाही. बरोबर? Yes. Everything is very clear what God wants from us. देवाला आपल्याकडून काय हवं आहे ते सर्व अगदी स्पष्ट आहे. His word is very clear. त्याचं वचन स्पष्ट आहे. His commands are very clear. त्याच्या आज्ञा स्पष्ट आहेत. His will is very clear. त्याची इच्छा स्पष्ट आहे. And we know that. आणि आपल्याला ते ठाऊक आहे. And yet we find ourselves doing things that God does not want. आणि आपण अशा जागी स्वतःला पाहतो की त्या ठिकाणी आपण देवाच्या गोष्टी करू शकत नाही किंवा करत नाही. And this happens every day. आणि हे प्रति दिवशी होतं. Yes. बरोबर. Every day. Why does this happen? हे का होतं? Have you asked ourselves? कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का? I love Christ, I love His word, and still I don't do what He wants me to do. आणि मी ख्रिस्तावर प्रीती करतो, त्याच्या वचनावर प्रीती करतो, परंतु त्याला जे हवं आहे ते मी करू शकत नाही. And then when we think, what we do is we tend to shift the blame on others. आणि मग अशा स्थितीचा जो दोष आहे आपण इतरांवर लावण्याचा प्रयत्न करतो. We blame other people. आपण इतर लोकांना दोष देतो. We blame our circumstances. आपली जी स्थिती आहे त्याला आपण दोष लावतो. We blame our family. आपल्या कुटुंबाला दोष लावतो. And we also blame the church. आणि आपण मंडळीवर दोष लावतो. And many of us end up blaming the devil. आणि मग आपण सैतानालाही सोडत नाही, त्याच्यावरही दोष लावतो. In a relationship like marriage, we blame our partner. The husband blames the wife. The wife blames the husband. विवाहासारख्या संबंधामध्ये आपण जे आहे पत्नी जे आहे पतीवर आणि पती पत्नीवर दोष लावतो. Yes or no? बरोबर की नाही? When we do what God does not want us to do, I do it, but I blame my wife for that.
आणि देव आपल्याकडून ज्या गोष्टींची मागणी करतो ते आपण पूर्ण करू शकत नाही, त्यावेळेस मी माझ्या पत्नीवर दोष लावतो. Sometimes as parents we blame our children. आणि कधी कधी आपण जे पालक आहोत आपल्या लेकरांवर आपण दोष लावतो. But we never say, I am responsible. पण आपण हे कधीच म्हणत नाही की मी दोषी आहे, मी जबाबदार आहे. We struggle with sin every day. प्रत्येक दिवशी आपण पापासोबत आपला संघर्ष होत आहे. But rather than looking into our hearts, we always look at others. आपण आपल्या अंतःकरणामध्ये पाहण्याच्या ऐवजी आपण इतरांकडे पाहतो. And in Reformed churches like us, आणि रिफॉर्म मंडळांमध्ये we hide behind one word, आणि आपण एका शब्दाच्या मागे लपतो. depravity. पूर्ण भ्रष्टता. किती वेळा ऐकले? किती वेळेस तुम्ही ऐकलेलं आहे? You've just heard depravity, depravity, depravity. आपण ह्या पूर्ण भ्रष्टतेचा सिद्धांत जो आहे किंवा ते शब्द वारंवार ऐकतो. So I can't do what God wants me to do, and then I say, brother, human depravity. आणि ज्यावेळेस देवाला जे हवं आहे ते मी करू शकत नाही, त्यावेळेस आपण काय म्हणतो? मनुष्याची पूर्ण भ्रष्टता. When I can't love my wife the way I'm supposed to, human depravity. आणि ज्यावेळेस मी माझ्या पत्नीवर प्रीती करू शकत नाही, मी म्हणतो मनुष्याची संपूर्ण भ्रष्टता. When the wife can't submit to the husband, human depravity. ज्यावेळेस पत्नी जी आहे पतीच्या अधीन राहू शकत नाही, ती सुद्धा म्हणते पूर्ण भ्रष्टता. So if you play cards, we'll talk about cards in church. I didn't put that there. आपण पत्ते खेळणार आहोत. We all play, right? We all played cards, simple cards, आपण family fun time. सर्वांनी पत्ते खेळलेले आहेत. And then you have a card known as the Joker. आणि त्या पत्त्यांमध्ये एक जोकर असतो. He can become anything you want him to be. आणि तो काही होतो त्या खेळामध्ये. It is known as the trump card. आणि त्याला एक विजयाचा पत्ता म्हटलेला आहे. So depravity is our trump card. आणि त्याच प्रकारे पूर्ण भ्रष्टता जो आहे एक प्रकारचं लपण्याचं एक कारण बनलेलं आहे. Any sin I commit, I will first say depravity. आणि जे काही पाप मी करतो त्याच्यानंतर मी म्हणतो पूर्ण भ्रष्टता. So before I get into my points, first I would want to clarify why we can't hide behind human depravity. आणि पुढे जाण्या अगोदर मी सांगू इच्छितो की आपण का बरं पूर्ण भ्रष्टतेच्या या पडद्यामागे लपू शकत नाही. Because when a person is saved, it is known as new birth, new life, new creation. आणि ज्या वेळेस एका व्यक्तीचं तारण होतं तर त्याला नवीन सृष्टी, नवीन जन्म म्हटलेला आहे. And this new creation, this new birth makes us different. It changes us drastically. आणि ह्या नवीन जन्मामुळे एक मोठा प्रभाव आपल्या जीवनावर होतो, अद्भुत असा परिणाम आपल्या जीवनावर होतो. Before salvation, our heart is told it is a heart of stone. तारण होण्याआधी सांगितलेलं आहे की आपलं अंतःकरण पाषाणमय होतं. But in Ezekiel chapter 36, God says, when you are saved, I will change that heart of stone into a heart of flesh. आणि एजेकियल 36:26 मध्ये सांगितलेलं आहे की मी ते अंतःकरण बदलून मांसमय अंतःकरण करेल आणि ते सौम्य अंतःकरण होईल. Before we are saved, our eyes are blind. आपले जे नेत्र आहेत, आत्मिक नेत्र ते बंद होते किंवा अंधळे होते. We cannot see the will of God. We cannot understand the word of God. आपल्याला देवाचं वचन समजू शकलं नाही, आपल्याला देवाची इच्छा कळली. There is darkness everywhere. आणि सर्वत्र अंधकार होता. But in 2 Corinthians chapter 4, we are said that after we are saved, these eyes are enlightened by God's word. आणि आपण पाहतो की दुसरे करिंथमध्ये सांगितलेलं आहे की आपले अंतःचक्षु उघडल्या गेलेले आहेत. Not just our eyes, our ears before salvation are deaf. The prophets cried out, but people could not hear. तारणाच्या आधी आमचे कान बंद होते. But after salvation, we can listen to the voice of God. आणि आता तारण झाल्यानंतर आपण प्रभूला प्रतिसाद देऊ शकतो. Not just that, the Bible says before we are saved, our mind, our thinking is zero. It is dark. It is fallen. तारणाच्या आधी आमची समज, आमचे विचार जे आहे ते अंधकारमय होते. We cannot even understand what God wants us to do. परमेश्वराला काय हवं आहे ते आम्ही जाणू शकलो. But in Romans chapter 12, we are said this mind is renewed after salvation. रोमकरास 12 आणि 2 मध्ये सांगितलेलं आहे की आमची मने जी आहे त्याचं नूतनीकरण देव करत आहे. Can you guess what is this? What my point will be? सांगू शकता का हे काय आहे? तारणा अगोदर how are we before salvation? तारणाच्या आधी आपण कसे होतो? कोणाच्या? We were slaves to sin. आपण पापाचे गुलाम होतो. But we are saved.
आणि आता आपण आपली सुटका झालेली So आहे. are we slaves to sin? आता आपण पापाचे गुलाम आहोत का? We are not. नाही, आता नाही. Not just that, we are dead in our sins, right? Before salvation. आणि शास्त्र सांगतं की आपण अपराध आणि पातकांमध्ये मृत होतो. But in Ephesians, we are told that now we are alive in Christ. आणि इफिसमध्ये सांगितलेलं आहे की आपण ख्रिस्तासोबत जिवंत केल्या गेलो आहोत. Not just that, we are also told that now we are invited into the family of God after salvation. केवळ तेच नाही तर देवाच्या कुटुंबामध्ये आपल्याला स्वीकारण्यात आलेला आहे. Before we were saved, our slavery to the devil, to the ways of the world, to the things of the world was there. आणि आपण पाहतो की तारणाच्या आधी आपण सैतानाचे गुलाम होतो, जगाचे गुलाम होतो. And we were the slaves of sin, आणि आपण पापाचे गुलाम slaves होतो. of unrighteousness. आणि सर्व जी काही अनितिमत्ता आहे त्याचे आपण गुलाम होतो. But in Romans, we are told we are no more under that bondage. आणि रोमकरासमध्ये सांगितलेलं आहे की आता आपण त्या बंधनांमध्ये नाही. Not just that. केवळ तेच नाही. Before we were saved, our desires, whatever we wanted, we thought of, was of the world. आणि तारणाच्या आधी आमच्या इच्छा सुद्धा सगळ्या जगिक आणि ऐहिक होत्या. But in Galatians, we are told when we are saved, now our desires, we desire for the Lord. आणि आता गलतीकरास 5 मध्ये सांगितलेलं आहे की आमच्या इच्छा सुद्धा बदललेल्या आहेत, And देव केंद्रित झालेल्या आहेत. Finally, शेवटी before we were saved, the law was not written on our hearts. It was written in the stone or in a book. आणि आपण पाहतो की देवाचं जे नियमशास्त्र आहे ते दगडावर लिहिण्यात आलेलं होतं, पाट्यांवर आपल्या अंतःकरणावर लिहिण्यात आलेलं But the Bible says in Corinthians and in Ezekiel and in many other places, now that law is written in our hearts. आणि करिंथमध्ये सांगितलेलं आहे की आता ते नियमशास्त्र जे आहे आमच्या अंतःकरणावर लिहिण्यात आलेले आहे. So the question is, प्रश्न हा आहे, we are new. आपण नवीन आहोत. Can I hide behind depravity? काय आपण संपूर्ण भ्रष्टतेच्या मागे लपू शकतो का? Can we? काय आपण? Everything is new. सगळं काही नवीन आहे. Heart is new, mind is new, eyes are new, ears are new, desires are new. Everything is new. आमचं अंतःकरण, आमचे डोळे, आमचे कान, आमच्या मनाचं नूतनीकरण, या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला नाविन्य दिसतं. So stop hiding behind depravity. आणि आता आपल्याला पूर्ण भ्रष्टतेच्या ह्या शब्दांमागे लपणं थांबवलं पाहिजे. Total depravity is before salvation. जे आपण म्हणतो की पूर्ण भ्रष्टता ही तारणाच्या आधीची स्थिती आहे. After salvation, things change. आणि आता तारणाच्या नंतरची स्थिती बदललेली आहे. I don't say so, the Bible says so. मी हे सांगत नाही तर शास्त्र हे सांगतं. Then why hide behind that? का बरं आपण त्यामागे लपतो? Because we love to push the blame on others. कारण की आपल्याला इतरांवर आपले दोष जे आहेत ढकलण्यास आवडतात. So where is the problem? समस्या काय आहे? The problem is not someone else. समस्या कोणी दुसरं नाही. The problem is not the circumstances. समस्या आमची स्थिती नाही. The problem is not depravity. समस्या संपूर्ण भ्रष्टता नाही. So then where is the problem? मग समस्या कुठे आहे? We'll read a few verses very quickly. काही वचनं आपण ह्यावेळेस वाचूया. Romans chapter 8 verse 13. रोम 8:13 आपण वाचणार आहोत. कोणतरी लवकर पटकन yes. गलती 5:24 वाचूया. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. कलसी 3:5. तुम्ही सगळे लिहिलेत का? मग पाळक साहेबच वाचतील आपल्यासाठी. कलसी 3:5. तर पृथ्वीवर तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, मंगळपणा, काम वासना, कुवासना, लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जीवे मान. इफिस 4:22 ते 24. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीने नवे व्हावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करा. पहिले पेत्र 2:11. प्रियजनो, तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, त्या तुम्हाला मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. There are many more verses. A simple question: who are these verses written to? हे वचन जे आहे कोणाला लिहिण्यात आलेले आहे?
बरोबर. विश्वासणाऱ्यांना. And what is the constant repeated theme? आणि यामध्ये वारंवार येणारा विषय किंवा मुद्दा काय आहे? Deha, right? The flesh, देहाची कर्मे, the old man. जुना मनुष्य. Therefore, we need to understand that when we are fighting sin, this is a battle not with things outside, this is a battle on the inside. आणि ज्या वेळेस आपण बाबासोबत झगडा करत आहे तर आपल्याला समजणं गरजेचं आहे की हे बाह्य गोष्टींसोबत आपला झगडा किंवा युद्ध नाही, तर आंतरिक युद्ध सुरू आहे. Old man, new man. जुना मनुष्य आणि नवीन मनुष्य. Old nature, new nature. नवीन स्वभाव, जुना स्वभाव. And therefore, आणि त्यामुळे there is a beautiful quote by Paul Washer. पॉल वॉशर यांचं सुंदरसं विधान आहे. We sin because we want to. आपण पाप करतो कारण की आपल्याला ते करायचं आहे. It is always a choice and we make it. आणि ही नेहमी जी आहे निवड आहे आणि आपण ती पूर्ण करतो. So next time when we are battling with sin, first step, acknowledge the problem is me. आणि ज्या वेळेस पुढच्या वेळेस आपण पाप करायला जाऊ त्यावेळेस तुम्ही हे जाणून घ्या की समस्या तुम्ही स्वतः आहात. It's my heart, it's within me, my flesh. माझा देह, माझा अंतःकरण. And because it is a battle, आणि हे युद्ध आहे, we cannot overcome it by sitting in church on the chair. आणि फक्त चर्चमध्ये खुर्चीवर बसून आपण हे युद्ध जिंकू शकत नाही. We cannot win it by just saying, Lord help me win it and not doing anything. आणि आपण अशा रीतीने युद्ध जिंकू शकत नाही की फक्त देवाला आरोळी मारायची की मला हे युद्ध जिंकून दे. And then we don't do anything. आणि आपण काही करत नाही. We are losing the battle to sin because we are passive. आणि आपण निष्क्रिय असल्यामुळे आपण पापाच्या ह्या रणंगणामध्ये किंवा युद्धामध्ये आपण अपयशी ठरतो. And that is why we need to understand that all of us who are saved, we have two natures. आणि ज्या कोणाचं तारण झालेलं आहे हे समजून घ्या की आपल्यामध्ये दोन स्वभाव आहेत. In 2 Corinthians 5:17, this is what we are told. दुसरे करिंथ 5:17 मध्ये हे आपल्याला सांगितलेलं आहे. When you and I are saved, ज्यावेळेस आमचं तारण झाले, we are made new. आपल्याला नवीन करण्यात आले आहे. But the newness does not erase or destroy the old nature. आता आपल्याला नवीन सृष्टी करण्यात आलेला आहे, त्यामुळे आपला जो जुना स्वभाव आहे तो मुळापासून उपटण्यात आलेला नाहीये. Understood? कळाले तुम्हाला? The new is there. नवीन सुद्धा आहे. And the old is also there. आणि जुना स्वभाव सुद्धा त्या ठिकाणी आहे. And therefore we are at war. आणि त्यामुळे आपण युद्धामध्ये आहोत. And therefore the Christian life is an everyday battle. आणि त्यामुळे ख्रिस्ती जीवन हे रणभूमीमधलं किंवा युद्धाचं जीवन आहे. Soldiers don't sleep. जे सैनिक आहेत ते झोपत नाही. Soldiers are not lazy. आणि जे सैनिक आहेत ते आळशी नाही. But Christians are lazy. परंतु ख्रिस्ती हे आळशी आहेत. And we are asleep. आणि आपण निद्रेमध्ये आहोत. And therefore we fail when we fight sin. आणि त्यामुळं आपण अपयशी होतो ज्यावेळेस आपल्याला पापाचा सामना करावा लागतो. अचानक एक दिन उठ के नहीं होगा ना. बरोबर ना. अचानक नाही होणार हे. It doesn't happen. हे अशा प्रकारे होत नाही. And therefore, very quickly I'll help us understand a few things here and then we'll move ahead. ह्या ठिकाणी आपण काही गोष्टी समजून घेऊ आणि पुढे जाऊ. Listen to this carefully. हे नीट ऐका. When we are saved, ज्यावेळेस आपलं तारण झालं, we are at peace with God. देवासोबत शांती झालेली आहे. But we are at war with sin. परंतु पापासोबत आपला संघर्ष सुरूच आहे. Peace with God. देवासोबत शांती झाली आहे. At war with. आणि पापासोबत संघर्ष सुरू आहे. So it does not mean that there are two different arpans within arpan. याचा अर्थ असा नाहीये की दोन अर्पण आहेत. But there are two natures. परंतु दोन स्वभाव आहेत. The Bible calls one nature the spirit. आणि पहिला जो स्वभाव आहे तो आत्मिक आहे. It comes from. आणि तो कोणाकडून येतो? Correct. It comes from God. आणि परमेश्वराकडून तो येतो. And then the other is the flesh. आणि दुसरा जो आहे तो दैहिक आहे. This is the one that wants to fight against God. आणि त्यामुळे जो दैहिक आहे तो देवाच्या गोष्टींविरुद्ध झगडा करतो, संघर्ष करतो. The spirit wants me to be like God. आणि आत्म्याची इच्छा आहे की मी
प्रभूप्रमाणे व्हावं, but the flesh wants me to be like the world. परंतु जो देह स्वभाव आहे तो मला जगाकडे खेचतो. And therefore in Romans chapter 7, one of the passages we read, Paul talks about this tension. I want to do, I cannot do. आणि रोमकरात 7 मध्ये पॉल स्वतः साक्ष देतो की मला हे करावंसं वाटतं पण मी ते करू शकत And in नाही. Galatians 5 we are told the spirit and the flesh will always fight. आणि गलती 5 मध्ये सांगितलेलं आहे की आत्मा आणि देह जे आहे ते एकमेकांविरुद्ध जे आहे संघर्ष करत आहेत. Salvation is not the end of sin, तारण म्हणजे पापाचा शेवट नाही, but it is the beginning of our fight with sin. परंतु ही सुरुवात आहे पापासोबत झगड्याची किंवा संघर्षाची. Now, I didn't put it in the notes, but listen to this again. काळजीपूर्वक आहे का? If you are having that battle, it is a proof that you belong to God. जर तुम्हाला याची जाणीव होत आहे की तुम्ही त्या युद्धामध्ये आहे, हे चिन्ह आहे की तुम्ही प्रभूचे आहात. So don't be discouraged, be happy. आणि त्यामुळे तुम्ही नाराज किंवा निराश होऊ नका, तर तुम्ही आनंदी व्हा. It is a good sign. हे चांगलं चिन्ह आहे. The one who's not born again has no fight. ज्या व्यक्तीचा नवीन जन्म झालेला नाहीये तो पापाविरुद्ध झगडा करत नाही किंवा युद्ध करत नाही. Because he has no two natures, he has only one nature. कारण की त्या व्यक्तीला 2 स्वभाव नाहीत, त्याला एकच स्वभाव आहे. So he is never wanting to do, no spirit. आत्मा किंवा आत्मिक तो नाही आणि त्यामुळे तो असं करू शकत नाही. So this morning if you are struggling with sin and you have an honest desire and you are battling with it, it is a sign that you are alive. जर तुम्हाला याची जाणीव होत आहे आणि एक प्रामाणिक इच्छा तुमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला जाणवत आहे की तुम्ही युद्धामध्ये आहे, हे चांगलं चिन्ह आहे. And the second thing, as I said, because there are two natures, we are at constant war. आणि 2 स्वभाव आहेत त्यामुळे आपण सतत जे आहे त्या युद्धामध्ये आहोत. So this battle, as I said, is every day, everywhere. आणि आपण पाहतो की प्रति दिवशीच हे युद्ध आहे आणि सर्वत्र हे सुरू आहे. Therefore you see many Christians, even in the reformed circles, we think holiness is effortless. आणि आपल्या ह्या रिफॉर्म मंडळांमध्ये सुद्धा असं भासवलं जातं की जे पवित्रीकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही. It will just happen. No, it does not just happen. आणि ते आपोआप होत नाही. Because this is a war. हे युद्ध आहे. Therefore to grow to holiness we have to fight. आणि पवित्रीकरणामध्ये वाढण्याकरिता आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे. So the Christian, after he is saved, he doesn't just flow towards holiness. आणि आपण पाहतो की ख्रिस्ती व्यक्ती जो तारलेला आहे तो पवित्रीकरणाच्या ह्या प्रक्रियेमध्ये जे आहे असा मंद नसतो. He just doesn't flow towards it. पवित्रीकरण असंच आपल्याकडे येत नाही. You have to take that machete. If you have seen in movies, they will be walking through the jungle, killing the animals, tearing it clear. It's a war. You have to make path and then go ahead. आणि आपण पाहतो की त्या युद्धाचं चित्र जर आपण पाहिलं तर एखाद्या सैनिकाला किंवा शत्रूला मारायचं असेल तर आपल्याला ती वाट करून त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याला मारायचं आहे. So why are we losing? का बरं आपण हरत आहे? Because we think we'll flow. कारण की आपल्याला असं वाटतं की ते आपोआप आपल्यावर येऊन पडेल. We are not fighting, brother. आपण युद्ध करत नाही. None of us are fighting. We are not fighting for our marriages. We are not fighting for our children. We are not fighting for holiness. And we think we'll just flow. And then when problems happen, depravity. आणि आपण आपल्या विवाहाकरिता संघर्ष करत नाही, लेकरांसाठी संघर्ष करत नाही, पापांच्या विरुद्ध संघर्ष करत नाही आणि काही झालं तर आपण फक्त म्हणतो की पूर्ण भ्रष्टता. We need to be vigilant because this is a war. आपल्याला सावध असणं गरजेचं आहे कारण की आपण युद्धामध्ये आहोत. You see, in order to win a war, you don't need to make 100 mistakes. आणि युद्ध जे आहे जिंकण्याकरिता आपल्याला 100 चुका करण्याची आवश्यकता नाही. How many mistakes can make you a loser? किती चुका आपल्याला पराजित करू शकतात? एक किंचित चूक. You get up in the morning, you do everything, but one time when the husband says something, the wife has done everything, one word, she's not able to tolerate that, one mistake, boom. आणि आपण पाहतो की सर्व काही केल्यानंतर ज्या वेळेस पती एक शब्द बोलतो तर तिला सहन होत नाही आणि मग आपण पाहतो की तिथे विस्फोट होतो. Same thing the other way around. आणि त्याच्या उलट पण होतं. So be vigilant. सावध असा. We need to be sure, and the attack
The next thing I want to talk about this is it comes from everywhere. आणि आपण पाहतो की हे सर्व बाजूने येतं. You see, there is no neutral zone in this battle. आणि ह्या युद्धामध्ये जे आहे तटस्थ स्थिती नाही आहे. In this battle, your marriage is impacted. ह्या युद्धामध्ये तुमचा विवाह सुद्धा प्रभावित झालेला आहे. Your work is impacted. तुमचं काम प्रभावित झालेलं आहे. Your parenting is impacted. तुमचं पालकत्वावर परिणाम झालेला आहे. Your pocket is impacted. Finances are impacted. तुमचं पॉकेट, तुमचे पैसे तेही प्रभावित झालेले आहे युद्धामुळे. Everything. सगळं काही. This battle touches everything. आणि हे युद्ध जे आहे आमच्या जीवनाच्या सर्व टप्प्यांना स्पर्श करतं. Therefore, we are having struggles. आणि त्यामुळं आम्ही संघर्ष करतो प्रियांनो. Why is our home not at peace? का बरं आमच्या घरांमध्ये शांती नाही? Because see, this internal battle within Arpan is impacting Arpan's home. आणि माझ्यामध्ये सुरू असलेला जो पापासोबतचा जो संघर्ष आहे त्यामुळे माझं कुटुंब सुद्धा प्रभावित होतं. So this battle is so important. You get it? हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. It's for my family, for my ministry, for my children, for everything. आणि माझी मिनिस्ट्री, माझं कुटुंब, माझे लेकरं ह्या सर्वांवर याचा प्रभाव होत आहे. So how do we win this battle? आणि मग हे युद्ध आम्ही कसं जिंकावं? Very simple. फार सोपं आहे. People immediately say we should त्वरित म्हणतात we should go to the law of God. आणि लोक म्हणतात की आपल्याला नियमशास्त्रामध्ये जाणं गरजेचं आहे. Today onwards, I will not say anything. I make a boundary. I try to bind myself by God's law. आणि आपण असं म्हणतो की आजपासून जे आहे मी काही बोलणार नाही आणि मी माझ्या चहूकडे जे आहे नियमशास्त्राचं जणू काही कुंपण लावून घेतो. Martin Luther म्हणाले, when he was constantly doing things that are wrong, ज्या गोष्टी चूक होत्या ते करत होते, he used to go to the law. ते नियमशास्त्रामध्ये जात असे. And then Paul is saying you bind your bodies. He hit himself, torture himself. आणि आपण पाहतो की ते जे आहेत स्वतःला मारून घेत असत. Oh, I am sinning with my eyes. माझ्या डोळ्यांद्वारे मी पाप करत आहे, तर ते डोळ्यांवर पण चापटा मारून घेत होते. He used to belt himself every day. आणि स्वतःला फटके मारून घेत असे ते. Right? When we struggle with sin, we try to put more laws. Yes or no? ज्यावेळेस आपण पापासोबत संघर्ष करतो, आपण अनेक नियम तयार करतो. Okay, I'm struggling with pornography. मी जे आहे पोर्नोग्राफी सोबत माझा संघर्ष होत आहे. I will not touch the phone. आता मी फोनला स्पर्श करणार नाही. I will not touch the phone. मी फोनला हात लावणार I नाही. will not stay alone. मी एकटा राहणार नाही. But then we end up doing that only. आणि शेवटी आपण पाहतो की आपण त्याच्यातच सापडतो. See, what we do is we bind ourselves with the law, and the more we bind ourselves with the law, we find ourselves doing more sin. आणि ज्या वेळेस आपण अधिक नियम जे आहे लावण्याचा प्रयत्न करतो, अधिक पाप आपण करत आहे असं आपल्याला जाणवतं. We have to understand this and listen to me very carefully. कृपया करून काळजीपूर्वक ऐका. When we bring the law ज्या वेळेस आपण नियम तयार करण्याचा प्रयत्न to करतो, fight sin, पापासोबत झगडा करण्याकरिता, sin becomes more aggressive. आणि आपण पाहतो की पाप जे आहे ते अति तीव्र होतं. है ना? Experience? अनुभव घेतलेला आहे याचा. In Romans chapter 7, रोमकरासपत्र अध्याय 7 मध्ये in verse 8, it says the same thing. वचन 8 मध्ये ते सांगितलेलं आहे. Sin uses the law to produce more sin. पाप जे आहे नियमशास्त्राचा उपयोग करून अधिक पापाला जन्म देतो. 4 things I will tell you and then we will finish. 4 गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. If we try to control ourselves by the law, sin becomes more active and aroused. जर आपण नियमशास्त्राद्वारे पापाला नियंत्रित करू शकत नाही तर पाप अधिक वाढतं. Sin is provoked by the law. आणि आपण पाहतो की पाप जे आहे ते नियमशास्त्राद्वारे चेतवल्या जातं. पुणे में कहीं भी जाओ, नियम जहाँ है वहां ज्यादा ही नियम तोड़ेंगे हम. आणि पुण्यामध्ये आपण पाहतो की जिथे कुठे नियम लावलेले असतात तिथे अधिक लोक जे आहे ते अधिक नियम तोडतात. No signal, सिग्नल नाहीये. people will stop, see and then go. लोक इकडे तिकडे पाहतात आणि मग जातात. Signal is there, सिग्नल जर असला then they will break it all the more. आणि सिग्नल असला तर ते जाणून बुजून तोडून ते पुढे जातात. बरोबर आहे. So this is what the Bible says. If we try to control sin with the law, sin in fact becomes more, in fact it comes alive because of it.
आणि आपण जर पापाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो तर ते जणू काही चेतवल्या जातं. In Romans chapter 7 verse 8, रोमकरात 7 आणि 8 मध्ये हे सांगितलेलं आहे. it says that the sin uses the law as an opportunity to sin all the more. 7 आणि 8 मध्ये असं सांगितलेलं आहे की पापाने संधी साधून या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला. God says no, परमेश्वर म्हणतो नाही, we want to rebel more. आणि आम्हाला अधिक बंडखोरी करण्याची इच्छा. God tells the husband, love your wife. परमेश्वर जो आहे पतीला सांगतो की आपल्या पत्नीवर प्रीती कर. Sin wants to do ulta, आणि पापामुळे जो आहे तो उलट करतो. right? The law, God says, submit to your husband. Our old nature says no. परमेश्वर म्हणतो की आपल्या पतीच्या अधीन हो, आणि जुना स्वभाव म्हणतो की नाही. This is because of how our nature is. आणि हे यामुळे होतं कारण की आपला स्वभाव त्या प्रकारे आहे. In fact, the worst is in Romans chapter 7 verse 13, it says, that which God gave for life now becomes death because of sin. आणि 7:13 मध्ये हे सांगितलेलं आहे की देवाने जे जीवनाकरिता दिलेलं आहे ते आता माझ्या ठाई मरण घडविणारे असे झालेले आहे. So understand this. हे समजून घ्या. Sin takes God's holy, good and pure law पाप जे आहे देवाचं जे पवित्र जीवन देणारं नियमशास्त्र आहे and it uses it to destroy us. आणि आपला नाश करण्याकरिता वापरण्यात येतं. And in the chapter that we read in Romans 7, that is exactly what Paul is saying. आणि रोमकरासपत्र 7 मध्ये पौल तेच सांगत आहे. He wants to do, there's the law before him, but he cannot do. आपण पाहतो की त्याच्या समोर नियमशास्त्र आहे पण तो ते करू शकत नाही. And he's struggling. तो संघर्षामध्ये आहे. And he's saying, who will help me? आणि तो आरोळी मारतो की मला कोण मदत करेल. Oh, wretched I am. किती दुर्दशा किंवा दुर्दैवी मनुष्य मी. I think we all have come to that point many times, right? आपल्या सर्वांना मला असं वाटतं की आपण त्या जागेवर कधी ना कधी आलेलो आहे. Lord, I cannot. I want to. I cannot. मला परमेश्वरा तुला प्रसन्न करायचं आहे पण मी करू शकत नाही. See, this is not our excuse. Many might use this passage as an excuse. I want to do it, but I am not doing it, but the sin in me is doing it. आणि बरेच लोक जे आहे ह्या वचनाचा दुरुपयोग करू शकतात. And they'll say it's not me, but the sin in me. आणि असं म्हणू शकतात लोक की मी नाही पण माझ्यामध्ये असलेला पाप स्वभाव हे करत आहे. बायकोला बोलून दाखवा तसं. तसं बायकोसोबत बोलून दाखवा. होईल का? Not me, but the devil in me. मी नाही पण माझ्यामध्ये असलेला सैतान असं करत आहे. We cannot come out of this. आपण याच्या बाहेर येऊ शकत नाही. Never. कधीच नाही. And therefore the only answer is to cry out like Paul. आणि ज्या प्रकारे पावलाने आरोळी मारली त्याच प्रकारे आपल्याला आरोळी मारणं गरजेचं आहे. Okay, this point is, it drives us to this point where we are not knowing what to do, and the only option is run to Christ. आपल्याजवळ कोणताही पर्याय नाहीये आणि आपल्याला एकच पर्याय दिसतो आणि तो म्हणजे ख्रिस्त. So our struggle with sin is not meant to break us and to make us guilty. आणि आपला जो संघर्ष आहे पापासोबत तो आपल्याला दोषी करण्याकरिता नाहीये. It is made to drive us to run to Christ. आणि हा संघर्ष जो आहे ख्रिस्ताकडे धाव घेण्यासाठी आहे. Understand the word run, okay? You will not flow to Christ. आपण ख्रिस्ताकडे वाहत जाणार नाही. You have to समजून घ्या. You have to make a point, get up and run to Christ. उठा आणि ख्रिस्ताकडे पळा. Because at the end of the day it is Christ on Calvary that will help us. तर ते शेवटी फक्त प्रभू ख्रिस्तच आहे जो आपलं सहाय्य करू शकतो. Next time when we have an opportunity, I have an opportunity, I will talk about how this happens. आणि पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस शिकूया तर हे कसं होतं ते आपण पाहणार. But today what do you take home? आज तुम्ही यामधून काय घेऊन जाताय? First of all, when we find ourselves in sin, let us not blame anybody else. ज्यावेळेस आपण पापामध्ये आहोत हे आपल्याला आढळतं तर तुम्ही किंवा आपण कोणालाही दोष देऊ नये. What did David pray? He said, create in me a clean heart. I am the problem. दाविदाने प्रार्थना केली की माझ्यामध्ये नवीन अंतःकरण उत्पन्न कर. मी समस्या आहे. If we start doing this, our lives will be a lot at peace rather than blaming others. आणि अशा रीतीने आपण जर वागलो तर आपल्या
जीवनामध्ये नक्कीच शांतता प्रस्थापित होईल. Second thing, don't hide behind depravity. Depravity is no more for us. We are not totally depraved now. दुसरी बाब, आपण संपूर्ण भ्रष्टतेच्या मागे लपणं थांबावं. We are saved. New man, new heart, new creation, new spirit, new desires, आपण new Lord and तारलेलो Master. आहोत आणि आपल्याला नवीन डोळे, नवीन कान, नवीन अंतःकरण, आपल्या मनाचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे ना. आपण नवीन सृष्टी आहोत. Third thing, remember you are at war. आणि तिसरी बाब लक्षात ठेवा की तुम्ही युद्धामध्ये आहे. War with युद्ध कोणासोबत? the self. स्वसोबत. With the self. This selfish self, this proud self, this self that wants to run after the world. गर्विष्ठ आणि स्वार्थी स्व. And therefore, you have to be very active. You should be very aware of this battle. आणि आपल्याला याची जाणीव होणं, समज असणं गरजेचं आहे की आपण युद्धभूमीमध्ये आहोत. How to prepare for it? How does Christ help us? We'll look at it next time. आणि आपण कशी तयारी करावी आणि ख्रिस्त आपला कसं सहाय्य करतो ते आपण पुढच्या वेळेस शिकू. Now, after listening to this, don't go home and say, I will try more. आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही असं नका करू की आम्ही अधिक प्रयत्न करू चांगलं व्हायला. Not to sin. चांगला व्हायचा आम्ही अधिक प्रयत्न करू असं नका करू. I will put more rules for myself. आणि माझ्या अवतीभोवती मी अनेक नियम लावून घेतो. And the more you try, the more the rules, the more you'll fry. आणि तुम्ही जितके नियम लावून घ्याल स्वतःला तेवढं तुम्ही जे आहे ते मोडणार आहात. Don't try, start to cry. Don't try, but rather start to cry. Cry to the Lord. तुम्ही नियम लावून घेऊ नका, पण ख्रिस्ताकडे आरोळी मारा, देवाकडे आरोळी मारा. And as Paul says, blessed be Christ, who is totally able to help us fight this battle with sin. आणि पॉल म्हणतो की ख्रिस्त हा धन्य आहे आणि ह्या युद्धामध्ये आम्हाला विजय देण्याकरिता तो समर्थ आहे. May our Lord Jesus Christ, may His Spirit and may His Word help all of us in this everyday battle. प्रभू येशू ख्रिस्त त्याचा आत्मा आणि त्याचं वचन या युद्धभूमीमध्ये आपलं सहाय्य करू. And as we fight this battle, may the Lord not fill us with despair, but with hope and assurance in Christ. आणि आपण हे युद्ध करत असताना आपण निराश न होता आपण आनंद आणि हर्ष करूया, कारण की ख्रिस्त आपलं सहाय्य करत आहे. Let's pray, Pastor. आपण प्रार्थना करूया. आपण प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या ह्या सभेकरिता आणि तुझ्या पवित्र वचनांसाठी. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला तू तुझ्या पवित्र वचनांमधून आमची जुनी स्थिती दाखवली. प्रिय प्रभू, अत्यंत भयानक आहे, दंडास पात्र, नरकास योग्य, आशाहीन अशा रीतीची स्थिती आहे, देवहीन अशा प्रकारची स्थिती होती प्रिय प्रभू आमची, आणि आम्ही त्याकरिता काहीही करू शकलो नसतो. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला ख्रिस्त दिलास, त्याची सुवार्ता दिली योग्य वेळेत. पिता परमेश्वरा, तुझ्या सेवकांद्वारे, तुझ्या वचनाद्वारे प्रिय प्रभू, तू आम्हाला नवीन जन्म दिला. ख्रिस्तामध्ये आम्हाला तू उठविलस, स्वर्गीय स्थानामध्ये तू आम्हाला बसविलेला आहे. प्रिय प्रभू, आमचं अंतःकरण तू बदललंस, आम्हाला नवीन डोळे, नवीन कान, आणि प्रिय प्रभू आमच्या मनाचं नूतनीकरण करून प्रिय प्रभू नवीन सृष्टी तू आम्हाला केलेला आहेस. त्यासाठी आम्ही तुझी प्रशंसा करतो. आणि ह्या नवीन जीवनामध्ये चालण्याकरिता प्रिय प्रभू तू आम्हाला कृपेचे साधनं, मंडळी, बंधू भगिनी, तुझं पवित्र वचन, तुझा आत्मा दिलेला आहे, आणि प्रिय प्रभू तुझा पुत्र ख्रिस्त दिलेला आहे. त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. स्वर्गीय प्रभू, पवित्रीकरणामध्ये निष्क्रिय न होता प्रिय प्रभू आम्ही पिता परमेश्वरा तुझ्या साह्याने पापासोबत संघर्ष करावा, असं तू होऊ दे तुझ्या गौरवास्तव. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या ह्या वचनासाठी, पास्टर अर्पण यांच्या जीवनाकरिता, आणि त्यांचा तू उपयोग करून घेतला. प्रिय प्रभू, ह्या ठिकाणी जे कोणी असे असतील पिता परमेश्वरा जे ख्रिस्ताच्या बाहेर आहे, प्रिय प्रभू ह्या वचनांद्वारे त्यांना तू मासमय अंतःकरण दे. प्रिय प्रभू, त्यांच्या मनाचं नूतनीकरण कर, त्यांना तू तुझ्यामध्ये जिवंत कर पिता परमेश्वरा. आणि जे आम्ही तारलेले आहे पिता परमेश्वरा, आम्ही निष्क्रिय आणि मंद असं जीवन न जगता पिता परमेश्वरा क्रियाशील
जीवन जगावं आणि प्रिय प्रभू आमच्या कृतींद्वारे आमच्या जीवनाद्वारे तुला गौरव प्राप्त करून आजच्या ह्या सहभागितेचे श्रेय आम्ही तुला देतो. धन्यवाद देतो सर्व गोष्टींकरिता. प्रभू येशू ख्रिस्त आमचा एकमात्र मध्यस्थ, त्याच्याद्वारे आम्ही प्रार्थना सादर करतो म्हणून तू आहे. आमेन. ब्रदर प्रशांत विद्यार्थी. थँक्यू पास्टर अर्पण, ब्रदर मंगेश, सुंदरशा बोधासाठी मी पास्टर अर्पण यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आठवण करून दिली या सर्व गोष्टींची. पापाबरोबर आमचं जे युद्ध चालू आहे त्याच्याबद्दल, आणि त्यासाठी त्याच्यावर आपण मनन करूया आणि परमेश्वराजवळ आपण सहाय्य मागू.